आजच्या दिवसाबद्दल आणि देवाने दिलेल्या सर्व आशीर्वादांबद्दल आपण देवाचे आभार मानूया. And this morning, I would like to bring to your attention a very a precious topic from the word of the Lord, and that is one another. आणि देवाच्या वचनातून एक फार विशेष विषयाला आपण आज हाताळणार आहे. इंग्लिशमध्ये वन अँड अदर, मराठीत आपल्याला सांगतील एकमेकांकरिता. Yes, living the one another life in the local church. आणि स्थानिक मंडळीमध्ये एकमेकांसोबत जे जीवन आपण जगतो त्याबद्दल आपण आज बघणार आहोत. In the New Testament as well as in the Old Testament, we find these words. आणि दोन्ही करारामध्ये आपल्याला हा जो शब्द आहे एकमेकांसाठी किंवा सोबत हे आपल्याला सापडतो. In the New Testament, we have at least 50 times or 50 plus one another's. आणि नवीन करारामध्ये 50 वेळापेक्षा अधिक हा शब्द आलेला आहे एकमेकांकरिता किंवा एकमेकांसोबत, एकमेकांसाठी. In the Old Testament, it is not very clear, but we find the principle of one another even in the Old Testament. आणि जुन्या करारामध्ये जरी हा शब्द आलेला नाहीये, परंतु तो तत्व फार स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे किंवा शिकवण्यात आलेला आहे. Jesus says, "Love one another" in John chapter 13 verse 34 and 35. योहान 13:34 मध्ये येशू ख्रिस्त स्वतः बोलला, एकमेकांवर प्रीती करा. The Christian life is never solitary. ख्रिस्ती जीवन हे एकांकितामध्ये किंवा एकट्यामध्ये जगण्यासाठी नाहीये. Sadly, we in the modern times we have principles or the people who say that Jesus and I don't want anybody. आणि या आजकालच्या दिवसामध्ये अनेकसे लोक असे म्हणतात, येशू आणि मी बस पुरेसं झालं, मला दुसऱ्यांची गरज नाहीये. I don't need to be a part of a church or serve the church. मला एखाद्या मंडळीची घटक होण्याची गरज नाही किंवा लोकांची सेवा देखील मला करायची गरज नाही. And sadly, we find such people on the day of Sunday in theaters and in the sports and in many other activities. आणि असे लोक आपल्याला कुठं सापडतात? रविवारच्या दिवशी पिक्चर बघायला जाणार किंवा कुठेतरी स्वतःचं करमणूक करायला जातील किंवा फिरायला जातात, पण मंडळीत नसतात. God saves us not just from sin but into a family. आणि लक्षात ठेवा, देव फक्त आपल्याला पापांपासून सोडत नाही, तर सोडून तो आम्हाला एका कुटुंबामध्ये ठेवतो. And this family is the covenant family, the faith family. आणि हे जे कुटुंब आहे त्याला आपण कराराचं कुटुंब किंवा विश्वासाचं कुटुंब म्हणू शकतो. But mankind since the beginning is against the one another principle. परंतु सुरुवातीपासून आपण पाहतो की मनुष्याला हे एकमेकांसाठी, एकमेकांसोबत हे विषय आवडत नाही. When there were just two brothers on the earth, one killed the other. आणि जेव्हा दोनच भाऊ होते अख्ख्या जगामध्ये, तेव्हा एकाने दुसऱ्याला मारून टाकलं. And we are many. It means there are possibly chances. आणि आपण भरपूर आहोत, तर क्रोधाचे भरपूर संधी आहे. Cain rose up against Abel and killed him. कैनाने स्वतःच्या भावाविरुद्ध बंड केला आणि त्याला मारून टाकलं. Joseph's brother, they hated one another's. योसेफाच्या भावाला एकमेकांवरचा जो विषय होता किंवा प्रेम होतं ते त्यांना आवडत नव्हतं. Then we have King Saul envied David and sought his life. आणि शौलाला दावीद सोबत राहणं आवडत नव्हतं आणि तो तर त्याला मारायचा प्रयत्न करत असे. So we want to live individual life, and in the Western world, this principle is there, the principle of individualism. आणि आपण बघतो की आजकाल आणि अनेक जागतिक ठिकाणी पण लोक म्हणतात की आम्ही एकांतामध्ये जगू इच्छितो, माझं जीवन हे स्वतःच आहे, दुसऱ्याने त्याच्यात लक्ष देऊ नये. Corinthian church divided over the leaders. करिंथची मंडळी जी आहे ते पण एकमेकांसोबत भांडत होते पुढाऱ्यांवर. And in the church of Galatians, or in the region of Galatians, the churches were there and they were biting and devouring one another. Apostle Paul says in chapter 5. आणि गलतीच्या भागामध्ये जे मंडळ होते, 5व्या अध्यायात आपण जेव्हा वाचतो गलतीकर पत्रामध्ये आपल्याला कळतं की हे सगळे मंडळ एकमेकांसोबत भांडत होते. बोलतो म्हणतो तुम्ही एकमेकाला चावता आणि डिवचता. I mean, he used those words and pointing the churches or believers that you are behaving like a wild beast. You are biting and devouring one another. एकमेकाला चावणे, एकमेकावरती हल्ला करणे म्हणजे पौल सांगत आहे तुम्ही एकमेकांसोबत जनावरांसारखं वागत आहात. And then we have in the New Testament Diotrephes loved preeminence in the church
refused fellowship with Apostle Paul. आणि डायट्रोफस नावाचा एक व्यक्ती आपण पाहतो नवीन करारामध्ये जो होता, त्याला स्वतःबद्दल फार प्रेम होता आणि त्याला पुढारी पण पाहिजे होतं, म्हणून पौलासोबत त्याचं पटत नव्हतं. So there is a problem of or preeminence. People who love preeminence, they give threat to the one another life. आणि काही लोक असतात ज्यांना जे स्वकेंद्रित किंवा स्वतःचा अति जास्त विचार करतात किंवा स्वतःला पुढे ठेवतात, आणि हे लोक एकमेकांसोबत जगण्याच्या ज्या विषयाला आहेत ते धोका असतात. Was this plague only in the Old Testament or in the New Testament or even today? आणि म्हणून प्रश्न हा आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत एकमेकांसोबत जगण्यासाठी न आवडणं, हे फक्त शास्त्राच्या काळामध्ये होतं का आजही चालतंय? The same plague or the same temptations are there for today's churches. आणि हा जो आजार आहे हा आज देखील मंडळांमध्ये आहे. हा मोह जो आहे आज देखील आपल्या समोर आहे. Bible says love one another, but we ignore one another. शास्त्र सांगते एकमेकावरती प्रीती करा, पण आपण एकमेकांकडे दुर्लक्ष करतो. Bible says forgive one another, but we hold grudges against one another. शास्त्र स्पष्टपणे सांगते एकमेकांना क्षमा करा, पण आपण एकमेकांच्या बद्दल राग मनामध्ये धरून ठेवतो. Bible says encourage one another, but we tear down one another. शास्त्र सांगते एकमेकाला बांधा, उत्तेजन द्या, या उलट आपण एकमेकांना खाली पाडायचा प्रयत्न. Bible says serve one another, and we do not serve. We don't like to serve one another. शास्त्र सांगते एकमेकांची सेवा करा, पण आपण एकमेकांची सेवा करत नाही. Ignoring one another, holding grudge, tearing down. एकमेकाबद्दल मनामध्ये वाईट विचार ठेवणं, एकमेकांना फाडून खाली पाडणं. These are the works of the flesh. हे जे आहे हे देहाचे कर्म आहे. This is not the work of fruit of the spirit. हे आत्म्याचे फळ नाहीये. Left unchecked, if we left this unchecked, they fracture fellowship and churches. आणि जर आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर ह्या लहान गोष्टींमुळे मंडळात तुटतात आणि फुटतात. And dishonoring Christ before the world. आणि जगासमोर ख्रिस्ताचं आपण एक वेगळं आणि वाईट चित्र निर्माण करतो. But Bible gave us gospel. परंतु शास्त्रामध्ये सुवार्त आहे. And gospel is the power of living a new life, salvation, sanctification. आणि सुवार्ता ही केवळ तारणाचं सामर्थ्य नव्हे, तर पवित्रीकरणामध्ये जीवन जगण्यासाठी सामर्थ्य आहे. And loving, caring, admonishing, encouraging, serving, gospel gives us power for all these things. आणि या सुवार्थेमुळे आम्हाला एक वेगळं सामर्थ्य प्राप्त होतं. ते काय आहे? एकमेकांची सेवा करणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांची ओझे वाहणं, हे सगळं आपण सुवार्थेमधून शिकतो. Gospel gives us a new life, and that is one another life. आणि सुवार्ता आपल्याला एक नवीन जीवन देते, आणि नवीन जीवन म्हणजे एकमेकांसोबतचं जीवन. One another life is not optional life, but this is a gospel life in the church. आणि म्हणून एकमेकांसोबत जीवन जगणं हे पर्याय नसून हे सुवार्थेमधून आलेली एक आज्ञा आहे. मंडळीमध्ये हेच जीवन आहे. And this is the way in the New Testament we see. आणि नवीन करारामध्ये लोक असेच जगत होते. Mark Dever, founder and president of 9 Marks, he says church membership is a declaration that we are responsible for one another's discipleship. आणि मार्क डेवर ज्यांनी 9 मार्क्स मिनिस्ट्रीची संस्थापना केलेली, ते असं म्हणतात की मंडळीमध्ये जे सभासदत्व आहे त्याचा अर्थ म्हणजे आम्ही एकमेकांसोबतचं जीवन जगतो, एकमेकांसोबत जीवन जगून आम्ही शिष्यत्वामध्ये पुढे जातो. We declare, the church members declare that we are for your discipleship. आणि मंडळीचे लोक एकमेकाला काय सांगतात? ते म्हणतात की तुमच्या शिष्यत्वासाठी मी तयार आहे आणि माझ्या शिष्यत्वासाठी तुम्ही तयार असाल. And 1689 London Baptist Confession teaches that the saints are obliged to perform the duties in the church, public and private, which conduce to their mutual good. आणि लंडन बॅप्टिस्ट कन्फेशन मध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मंडळीचे लोक सभासद यांची जबाबदारी आहे की आपण एकमेकांची काळजी घ्यावी, एकमेकांचं भलं पाहावं, जेणेकरून प्रत्येकाचं चांगलं होईल. And this introduction leads to my first point: love one another sacrificially. आणि म्हणून पहिल्या मुद्द्याकडे आपण जाणार आहे की एकमेकांवर त्यागमय प्रीती करा. Love one another, and then the second thing we are going to see: bear and forgive one another. Thirdly, encourage and build up one another. Fourthly, serve one another. आणि 4 मुद्दे आपण आज पाहणार आहे ते तुमच्या समोर आहेत. Jesus says, love one another sacrificially. आणि येशू ख्रिस्त म्हणतो एकमेकांवर त्यागमय प्रीती करा. And he uses the word
this is the new covenant. Sorry, this is the new commandment I आणि तो give you. म्हणतो की हे एक मी तुम्हाला नवीन आज्ञा देत आहे. But the newness is not love itself, आणि हे नवीन आज्ञा म्हणजे काय प्रेम नाही, but the measure of love. परंतु आपण कुठपर्यंत प्रेम करू इच्छितो त्याबद्दल आहे. And Christ has shown us a sacrificial love by his sacrificial death. आणि ख्रिस्तानी आम्हाला त्यागमय प्रेम म्हणजे काय आहे ते आम्हाला शिकवलेलं आहे, ज्याद्वारे त्यांनी स्वतःचं प्राण आपल्यासाठी दिला. As Christians, as Christian husbands, as a Christian spouse, we are called to die for our spouse. आणि ख्रिस्ती पतींना देवाने आज्ञा दिलेली आहे की आपल्या पत्नींसाठी स्वतःचं प्राण द्या. And even as the members of the body, there are sometimes we need to even die, even if not literally, but we need to die for our preferences. आणि कधी कधी अनेक वेळा आपण जेव्हा मंडळीमध्ये एकत्र राहतो आम्हाला देखील मरावं लागतं. कशासाठी? आम्हाला जे आवडतं त्या गोष्टींचा त्याग करून दुसऱ्यांसाठी आम्हाला जगावं लागतं. So love one another. Here, Lord Jesus Christ is teaching the church that we need to have a self-giving love or unconditional love. आणि जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो प्रीती करा, तेव्हा तो म्हणतो की देण्याबाबतीत तुम्ही प्रीती करा, त्याग करून प्रीती करा, निस्वार्थ प्रीती करा. Unconditional love, it means that even somebody if walks in the church and the person does not greet me, still I will love him. आणि अनकंडिशनल ना काय विनाअट जे प्रेम आहे त्याचा अर्थ काय आहे की सकाळी कोणतरी चर्चमध्ये येतं, मी त्यांना भेटतो आणि ते मला गुड मॉर्निंग करत नाही तरी मी त्यांना प्रीती करतो, त्यांच्यावरती. This desire is good that everybody should greet one another. This is a good desire. आणि जी इच्छा आहे की आपण जेव्हा एकमेकांना भेटतो आपण सगळ्यांना सलाम सांगावं, हे चांगलं आहे. But if we demand that one, that will lead us to sin. परंतु जर मी असं गृहीत धरलं की नाही नाही सगळ्यांनी मला सलाम केलंच पाहिजे तर मग हे पाप आहे. Yes. So these are some of the practical aspects of that sacrificial love. आणि त्यागपूर्ण प्रेमाचे हे त्या ठिकाणी उदाहरणं आहेत आपल्या समोर. Then Apostle Paul in Romans 12:10 says, love one another with brotherly affection, outdo one another in showing honor. आणि पौल त्याचं उदाहरण देतो की हे प्रेम कसं असावं की तुम्ही एकमेकांवर इतकं प्रेम करा की तुम्ही समोरच्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त समजा. And the word Apostle Paul used in Romans chapter 12 verse 10 for brotherly love, in Greek it is Philadelphia. आणि त्या ठिकाणी बंधू प्रेम जो आहे पौल जो शब्द वापरत आहे तो म्हणजे फिलाडेल्फिया शब्द आहे त्या ठिकाणी. And he is not using just for the family, but he is using for the faith family, that Philadelphia. फिलाडेल्फिया जे प्रेम आहे ते फक्त कौटुंबिक प्रेम नव्हे तर ते मंडळीमधील कौटुंबिक प्रेम आहे. Church is family purchased by the blood of Jesus Christ. मंडळी म्हणजे हे आमचं कुटुंब, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेलं कुटुंब. So the word Apostle Paul used here, outdo, is to take lead, show eagerness in honoring others. आणि पौल म्हणतो हे प्रेम कसं दाखवावं की तुम्ही पुढाकार घ्या आणि दुसऱ्यांना मान आणि सन्मान द्या, स्वतःपेक्षा जास्त द्या. Do we love when it is convenient only? आणि फक्त सोयीस्कर असेल तेव्हा आपण प्रीती करतो का? Sometimes our Christian love or Christian behavior is so much convenient. आणि अनेक वेळा आमचं जे ख्रिस्ती वागणं आहे किंवा आमचं जे ख्रिस्ती प्रेम आहे ते आमच्या सोयीनुसार असतं. Do we avoid people who are difficult to love in the church? आणि कधी कधी काही लोक प्रेम करण्यास कठीण असतात, अशा लोकांपासून आपण दूर पळतो का? True love seeks the good of others even when it hurts. आणि खरं प्रेम जे आहे ते दुसऱ्यांचं भलं शोधतं किंवा पाहू इच्छितं. जेव्हा तुम्हाला त्रास होतो तरी तुम्ही ते करायचा प्रयत्न करता. But love is not only shown in sacrifice, but it's most tested when we are hurt by others. आणि लक्षात ठेवा प्रेम फक्त त्यागाने मोजलं जात नाही, तर प्रेमाची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा इतर आम्हाला त्रास देतात किंवा दुःख देतात. That brings us to forgiveness. आणि म्हणून आपण क्षमेकडे येतो. And the second point this morning is bear and forgive one another humbly. आणि म्हणून आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जात आहोत की एकमेकांना क्षमा करा व एकमेकांना सहन करा. As I told you that in the New Testament more than 50 times the word one another is used in the Bible. आणि नवीन करारामध्ये 50 वेळापेक्षा जास्त हे एकमेकांचा
हा शब्द आलेला आहे. But this morning I have just chose few. पण आज सकाळी आपण फक्त थोडके बघणार आहोत. And the second one is bear and forgive one another. आणि म्हणून दुसरा मुद्दा जो आहे तो आहे एकमेकांचं सहन करा आणि एकमेकांची क्षमा करा. Bear with one another and forgive each other as the Lord has forgiven you, so you also must forgive. आणि इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे, ख्रिस्ताने जसं आम्हाला क्षमा केलेला आहे, ख्रिस्ताने जसं आम्हाला सहन केलेलं आहे, तसं तुम्ही एकमेकांना क्षमा करा व एकमेकांचे सहन करा. Bear one another. एकमेकांना सहन करा. Endure patiently. आणि त्या ठिकाणी तुम्ही शांततेमध्ये एकमेकांना सहन करा. Carry burdens of each other. Bear means carry burdens of one another. Endure patiently. आणि मराठीमध्ये शब्द आहे तो सहन आहे, पण इंग्लिश मध्ये याचा अर्थ आहे की तुम्ही एकमेकांची ओझे व्हा, सहन करा. And put up with the weaknesses of brothers and sisters. आणि असे काही बंधू आणि बहिणी असतात आमच्यासोबत जे अशक्त आहेत, त्यांच्या अशक्तपणेला तुम्ही उचलून धरा किंवा ते सहन करा. Let me clarify here that bear does not mean that to cover up the unholy lives or sins. आणि अनेक वेळा लोक जेव्हा म्हणतात की सहन करा, याचा अर्थ असा नाहीये की एकमेकांची पापे झाका किंवा एकमेकांची पापे उघडकीस आणू नका. Bear means if Pastor Arpan, he likes to eat something and he wants to have that on this Sunday. And I want to have something else this Sunday. I will give him preference. आणि एक साधं उदाहरण आहे की दोन व्यक्ती आहेत, एकाला एक गोष्ट आवडतं जेवायला आणि दुसऱ्याला ते आवडत नाही. उदाहरणार्थ मी नॉनव्हेज खाणार आहे, पाळक साहेबांना त्या दिवशी नसेल खायचं, पण ते म्हणतील की ह्यांच्यासाठी मी ती गोष्ट सहन कर किंवा ह्यांच्यासाठी मी माझं भलं पाहणार नाही तर दुसऱ्याचं भलं पाहणार. So in the church, Apostle Paul is teaching to New Testament churches to bear with one another. आणि म्हणून नवीन करारामध्ये मंडळांमध्ये स्पष्टपणे पौल म्हणतो की एकमेकांचे सहन करा. Bearing one another, we should not misuse these words, bearing one another. Somebody is bearing and that's why I will keep on behaving nonsensical. आणि शास्त्र सांगतं एकमेकांचं सहन करा, याचा अर्थ मी ह्यांना इतकं डिवसावं कारण ते माझं सहन करत आहेत, तर मी एकदम मूर्खासारखं वागून जास्त त्रास द्यावा, याचा अर्थ असं होत नाही. And then in the New Testament, it is also very clearly in Philippians 2, it is told that consider others better than yourself. आणि फिलिपियकर पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की दुसऱ्यांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजा. Here we need to be careful again. इथं थोडं सावध असणं गरजेचं आहे. Means we esteem and we value brother and sister in Christ. ख्रिस्तामध्ये आम्ही एकमेकांचा मान सन्मान करतो. But if Pastor Arpan, he knows how to play synthesizer well. आणि उदाहरणार्थ मला कीबोर्ड वाजवता येतंय. And I only know how to play the doorbell. That went very well. मी कीबोर्ड वाजवतो आणि एखाद्याला फक्त घंटी वाजवता येते. And cars horn. आणि किंवा दुसरं गाडीचं हॉर्न वाजवता येतं. And I am learning. आणि मी शिकत आहे. ते शिकत आहे. But he knows to play it well. I should not go and tell that this Sunday you sit and I will, because Bible says consider others better than yourself. This is a misinterpretation and misuse of that particular portion. शास्त्र सांगतं एकमेकाला समोरच्या व्यक्तीला स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजा. याचा अर्थ हे नाहीये की ज्याला वाजवता येतं त्याला तुम्ही जाऊन सांगा की मला वाजवता येत नाही, पण एक काम कर, तू खाली बस, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि मला वाजवू दे, असं नाहीये त्याचा अर्थ. The meaning of that verse is that in Christ we value brothers and sisters. त्याचा अर्थ काय आहे की ख्रिस्तामध्ये आपण एकमेकाला जास्त मोल देतो किंवा एकमेकाला उचलतो. But we have different gifts and different skills and we need to esteem and honor one another in that way. आणि ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे दान आहेत, वेगवेगळ्या कौशल्य आहेत आणि म्हणून एकमेकांना श्रेष्ठ समजणं आणि ते ओळखून घेणं गरजेचं आहे. And then Apostle Paul also teaches about forgiving one another. आणि तेवढंच नाही, पौल काय म्हणतो की एकमेकांची क्षमा करा. This forgiveness is pattern on Christ's forgiveness at cross. आणि त्या ठिकाणी क्षमा करा कसं, जसं ख्रिस्ताने वधस्तंभावरती केलेलं आहे. Colossians and Ephesians, he says that be kind to one another, forgiving one another as God in Christ forgave you. आणि इफिस आणि कलोसे राजपत्रामध्ये पौल स्पष्टपणे सांगतो
की जसं देवाने तुम्हाला क्षमा केलेली आहे तसे तुम्ही एकमेकांची क्षमा करा. God forgave us 10 lakhs and we are not able to forgive 10 rupees. आणि देवाने आम्हाला 10 लाख आणि 10 करोड एवढं क्षमा केलेलं आहे आणि आम्ही दुसऱ्यांचे 10 पैसे आणि 10 रुपये आम्ही क्षमा करू शकत नाही. A rope bridge holds because many strands bear the weight. आणि तुम्ही जर रोप ब्रिज बघितला असेल तर अनेकशे दोऱ्या असतात, लोखंडी केबल असतात आणि ते सगळे केबल त्या ब्रिजला उचलून धरतात. Remove strands and it snaps down. आणि एक जरी त्या ठिकाणी जी केबल जर तोडली तुम्ही तर अख्खं ब्रिज खाली पडतं. Forgiveness is those strands that hold the bridge of the church. आणि म्हणून क्षमा करणं म्हणजे अशा त्या दोऱ्या आहेत जे मंडळीला धरून ठेवतात. Do we keep score of wrongs of others? आपण दुसऱ्यांच्या चुकीचं हिशोब ठेवतो का? Does God keep the score of our wrongs? देव आमच्या चुकींचं त्या ठिकाणी हिशोब ठेवत आहे का? Do we keep score of others wrong? आपण दुसऱ्यांच्या चुकांचा हिशोब ठेवतो का? Do you expect grace from others but give little grace to others? आणि मी दुसऱ्यांकडून खूप कृपेची अपेक्षा करतो पण स्वतः इतरांना कृपा दाखवत नाही. These are all very practical and practical applications of these verses. आणि हे दैनंदिन उदाहरणं आहेत ह्या वचनांचे आपल्या जीवनामध्ये. Sometimes we expect grace and love from others, but we are not able to give a drop of grace and drop of love to others. आणि अनेक वेळा आपण इतरांकडून कृपेची अपेक्षा करतो, प्रेमाची अपेक्षा करतो, परंतु आपण इतरांसाठी एक थेंब पण प्रेम आणि कृपा दाखवू शकत नाही. To withhold forgiveness is to deny the gospel that we claim. आणि म्हणून दुसऱ्यांना जर मी क्षमा करत नाही किंवा मी क्षमा रोखून ठेवत आहे तर मी हे सांगत आहे की ज्या सुवार्तेवरती मी विश्वास ठेवतो ते सुवार्ता मी नाकारतो. I expect that people to forgive me, but I am not able to forgive others. मी अपेक्षा करतो क्षमेची पण दुसऱ्यांना मी क्षमा करत नाही. Church membership is a commitment to love real people, not a imaginary ones. आणि मंडळीचं जे सभासदत्व आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काल्पनिक लोकांवर प्रेम नसतं करायचंय, खऱ्या लोकांवर प्रेम करावं लागतंय. The real people with the real weaknesses. खरे लोक ज्यांच्या जीवनामध्ये खरी अशक्तता असते. Forgiveness keeps unity, but God doesn't just call us to avoid conflict. क्षमा करून मंडळीमध्ये आपण ऐक्य ठेवतो पण याचा अर्थ हे नाहीये की जिथं गरज आहे तिथं आपण बोलावं नाही किंवा शांत बसावं. So love one another, love sacrificially. हो, प्रेम करा, त्यागपूर्ण प्रेम करा. Forgive one another, bear one another. क्षमा करा, एकमेकांना सहन करा. Because Christ has loved us first. Christ has forgave us first. कारण ख्रिस्ताने सर्वात प्रथम आमच्यावर प्रेम केलेलं आहे. ख्रिस्ताने सर्वात प्रथम आम्हाला क्षमा केलेली आहे. And Christ is bearing us every day. आणि आजही ख्रिस्त आम्हाला सहन करत आहे. And that leads us to the third point, that encourage and build one another in the church. आणि तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जात आहे. एकमेकांना प्रोत्साहन द्या, एकमेकांचं बांधणी करा. Encourage and build one another intentionally. आणि प्रोत्साहन करा पण ते जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक प्रोत्साहन करा. 1 Thessalonians 5:11 says, encourage one another and build one another. आणि तेसलोनिकरासपत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की एकमेकांना उत्तेजन द्या, एकमेकांची बांधणी करा. What does the word encourage means? उत्तेजन देणे म्हणजे काय? In Greek it is paraklete. आणि ग्रीक मध्ये पराक्लेटे हा शब्द आहे. To come alongside. एखाद्या व्यक्तीच्या सोबत किंवा बाजूला येऊन उभं राहणं. To exhort him or her. किंवा त्यांना उचलून धरणं बाजूला येऊन. Give strength to the person. त्या व्यक्तीला शक्ती पुरवणं, चांगलं बोलणं त्यांच्यासाठी. Comfort one another. त्यांचं सांत्वन करणं. So all these things come under encouragement. आणि म्हणून उत्तेजन देण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. Hebrews chapter 10 verse 24 and 25 says, stir one another to love and good works, not neglecting to meet together, encouraging one another. आणि इब्रियपत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की चांगले कर्म करण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहित करा आणि एकमेकांना भेटत राहा, ते नाकारू नका तुम्ही. Sometime instead of a long sermon, the 3-sentence encouragement gives life to the person. कधी-कधी एक मोठ्या संदेशापेक्षा फक्त 3 प्रोत्साहनाचे शब्द एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जीवनदायी ठरू शकतात. Last evening we were in one place, Brother Amit, Brother Prashant, Brother Arpan and me,
and they gave me encouragement. आणि And that was kind of a life to me. काल संध्याकाळी आम्ही काही लोक भेटलो आणि बाळासाहेबांना आम्ही उत्तेजन दिलं आणि त्यामुळे त्यांना जीवन मिळाल्यासारखं वाटलं, चांगलं वाटलं त्यांना. A marathon runner gains strength from the cheers of the crowd. जो शर्यत धावतो, जेव्हा लोक त्या ठिकाणी त्याचं नाव घेऊन त्याला प्रोत्साहन देतात, त्याच्यातून त्याला शक्ती मिळते, त्याला प्रोत्साहन भेटते. In the church, encouragement keeps us running the race of faith. आणि म्हणून मंडळीमध्ये जेव्हा आपण एकमेकांना उत्तेजन देतो तेव्हा त्याच्याद्वारे विश्वासाची धाव धावण्याकरिता आम्हाला उत्तेजन भेटते. Are our words of grace? स्वतःला आपण प्रश्न विचारू की माझे शब्द हे कृपेचे शब्द आहेत का? Am I giving life by my words to my brothers and sisters? माझ्या भावांना आणि बहिणींना माझ्या शब्दाद्वारे मी चांगलं जीवन देत आहे का? Or am I bringing death to them? का माझ्या शब्दांद्वारे मी मरण पेरत आहे? Do you encourage with the scripture? Do you encourage brothers and sisters with the scripture and with prayer? आपण एकमेकांना प्रार्थनेद्वारे, देवाच्या वचनाद्वारे उत्तेजन देतो का? Or mostly complaints? का फक्त कुरकुर करतो? As parents, do we encourage our children in Christ? आणि आई वडील या नात्याने आम्ही आमच्या लेकरांना उत्तेजन देतो का ख्रिस्तामध्ये? Not just about the academics, but about the spiritual life and about about Christ. आणि फक्त शालेय जीवनाबद्दलच उत्तेजन नाही बोलत आहे आपण लेकरांच्या जीवनात, परंतु ख्रिस्ती जीवनाकरिता, ख्रिस्तामधील जीवनाकरिता आपण त्यांना उत्तेजन देतो का? Are our small circles or small group are the hubs of the gossip? आणि आमचे जे मैत्रीचे जे गट आहेत ते फक्त निंदा करण्याचे ठिकाण आहेत का? Or those small groups are godly stirring or spurring one another? का आम्ही जेव्हा एकत्र येतो या गटांमध्ये आम्ही एकमेकांना दैवी गोष्टींसाठी, चांगल्या गोष्टींसाठी उत्तेजन देतो? But encouragement cannot remain in words alone. It must move in action. उत्तेजन हे फक्त शब्दांपुरता राहत नाही, तर ते कृतीमध्ये देखील वाहते. And that leads us to serve one another. आणि म्हणून आपण पुढे जाऊन एकमेकांची सेवा करतो. Galatians 5:13 says, through love serve one another. गलती 5:13 मध्ये म्हटलेलं आहे की प्रीतीद्वारे एकमेकांची सेवा करा. True freedom in Christ is freedom to serve. आणि ख्रिस्तामध्ये मोकळीकता म्हणजे एकमेकांची सेवा करण्यासाठी मोकळीकता. 1 Peter 4:10 says, as each has received a gift, use it to serve one another. पेत्र स्पष्टपणे म्हणतो की प्रत्येकाला देवाने दान दिलेलं आहे आणि त्या दानाचा उपयोग तुम्ही एकमेकांच्या सेवेसाठी करा. God has given us gifts, skills and gifts. देवाने आम्हाला दान दिलेलं आहे, देवाने आम्हाला कौशल्य दिलेलं आहे. The Bible is very clear that is not for the selfishness but for the edification of the church. आणि हे दान का दिलेलं आहे तर स्वतःसाठी नव्हे, शास्त्र स्पष्टपणे म्हणतं मंडळीच्या उन्नतीसाठी ते आहे. And those gifts are not useless. आणि हे जे दान आहेत हे बिनकामी नाहीये. And if we do not use them, we make them useless, and sometimes we make our life useless for the church. आणि कधी कधी जेव्हा आपण या दानांचा उपयोग करत नाही तेव्हा हे दान बिनकामी होऊन जातात आणि माझं आयुष्य पण दानांचा उपयोग न केल्यामुळे बिनकामी होऊन जातं. This word is a bit harsh or tough word, useless, especially the teachers use, right, in the school. एखाद्याला बिनकामी म्हणणं फार कठीण शब्द आहे, परंतु शाळेमध्ये तर शिक्षक नेहमी म्हणायचे, आम्हाला बोलले. But in the church, if we do not use our strength, our resources, gifts and skills, we are useless in the church. मंडळीत जर तुम्ही तुमचे कौशल्य वापरत नाही, तुमचे दान वापरत नाही, एकमेकांची सेवा करत नाही, तर सत्य मी बिनकामाचा आहे. The human body, eyes, hands, feet, each part is necessary. आणि मानवी शरीरामध्ये प्रत्येक भागाची एक गरज आहे आणि एक जागा आहे. If one part refuses, the body suffers. So in the church. आणि म्हणून जर शरीराच्या एका भागाने म्हटलं की मी काम करणार नाही, पूर्ण शरीराला वेदना होतं, तसंच मंडळीमध्ये आहे. Are you serving the body of Christ? आणि म्हणून आपण स्वतःला प्रश्न विचारू की मी ख्रिस्ताच्या शरीराची सेवा करत आहे का? Or are you coming as a CEO of the company or executive director of the company? का मंडळीत मी असं येतो की ही जी कंपनी आहे ही माझी आहे आणि मी या कंपनीचा बॉस आहे? Or coming from the Buckingham Palace? किंवा एखाद्याला वाटतं की इंग्लंडच्या राणीनेच मला पाठवलेलं आहे, असं वाटतात काही लोक.
Are you serving the body of Christ or sitting idle? आपण ख्रिस्ताच्या शरीराची सेवा करत आहोत का आम्ही असेच हातावर हात देऊन बसलो आहे? Service may be unseen. अनेक वेळा जे सेवा आहे ती दिसत नाही. People appreciate for our service, कधी कधी लोक आमच्या सेवेसाठी आम्हाला उत्तेजन देतात आणि आम्हाला शाबासकी देतात. and we should encourage people, those who serve. आणि म्हणून जे सेवा करतात त्यांना उत्तेजन द्या. But sometimes our service may be unseen. परंतु लक्षात ठेवा, अनेक वेळा आम्ही जेव्हा सेवा करतो काही वेळा ते दिसत नाही. But God is seeing your serving heart and your service. आणि म्हणून लक्षात ठेवा की आमची सेवा देव पाहतो आणि आमचं हृदय देखील देव जाणतो. If people applause and people appreciate, then only I will serve. काही लोकांना असं वाटतं की फक्त जेव्हा लोक मला टाळ्या वाजवून माझं उत्तेजन करतील तरच मी सेवा करेल. On Christmas and on Easter, they will give me gift and rewards and applause. Then only I will serve. किंवा मी तेव्हाच काम करेल जेव्हा लोक मला बक्षीस देतील, नाताळाला किंवा दुसऱ्या सणांना मला बक्षीस देतील, माझ्या वाढदिवसाला मला बक्षीस देतील. Let me remind you that you are working and serving in the presence of the Holy God, first of all. सर्वात प्रथम हे लक्षात ठेवा, आम्ही जेव्हा सेवा करतो आम्ही पवित्र देवाच्या सानिध्यामध्ये सेवा करतो. And yes, we need to encourage one another. आणि हो, एकमेकांचं आम्हाला उत्तेजन करणं गरजेचं आहे. But sometimes our services are unseen. Still we need to serve. आणि अनेक वेळा लोक आमची सेवा पाहू शकणार नाही तरी सेवा करत राहा. Praying, visiting, helping. God sees this. आपण जेव्हा प्रार्थना करतो, लोकांना जाऊन भेटतो, मदत करतो, देव पाहतो. I mean, this is not just the place of the service. लक्षात ठेवा, सेवा मंडळीतील सेवा म्हणजे फक्त ह्या चर्चच्या हॉलमध्ये नाहीये. Everything that we do, preparation, getting ready, sweeping, mopping, cleaning, encouragement, prayer, visiting the sick, visiting the members, all this comes under the service. आणि अनेकशा गोष्टी आहेत. भक्तीच्या अगोदर इथे येऊन स्वच्छता करणे, या ठिकाणी सगळं काही नीटनेटकं करणे, भक्तीच्या नंतर जे काम आहे, घरी गेल्यानंतर एकमेकांसाठी प्रार्थना, लोकांना जाऊन भेटणे, लोकांसोबत उभं राहणं, या सगळ्या गोष्टींचा समाविष्ट आहे याच्यामध्ये. Sometimes we behave as we are. I mean, we are in Hotel Medina. We just finish the food and give the bill and run away. आणि अनेक वेळा आम्ही असं वागतो की आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवत आहे. आपण काय करतो, जेवतो, बिल देऊन निघून जातो. I think we, as a church, as a body, we need to understand what is my part in the church. आणि म्हणून मंडळीत माझं भूमिका काय आहे, जबाबदारी काय आहे, समजून घेणं फार गरजेचं आहे. Spurgeon says that on the earth, church is the most beautiful thing. आणि स्पर्जनचं असं म्हणणं आहे की जगामध्ये सध्या सगळ्यात सुंदरची जागा आहे ती आहे मंडळी. Do we consider that? आमचं असं मान्य आहे का, म्हणणं आहे का? And why it is? Because we are all redeemed by the blood of Jesus Christ, and we are the one who are going to inherit the everlasting life. आणि हे सुंदर जागा का आहे, कारण आपण सगळे ख्रिस्ताच्या रक्ताने धुवून शुद्ध केलेले लोक आहेत जे आता सार्वकालिकतेच्या जीवनाची वाटचाल करतात. And I think this is very powerful and emphatic statement that church is the most beautiful place on the earth. आणि म्हणून हा फार जबरदस्त विधान आहे की जगामधील सगळ्यात उत्तम ठिकाण ते म्हणजे सुंदर ठिकाण म्हणजे देवाची मंडळी. Give yourself to church, Spurgeon says. आणि म्हणून तो म्हणतो की स्वतःला मंडळीकरिता देऊन टाका, सोपून टाका. You will find your highest joy in serving church. आणि तुमचं जे आनंद सर्वात उच्चांक आहे आनंदाचा तो म्हणजे मंडळीच्या सेवेमध्ये तुम्हाला दिसेल. The one another life is not optional again. आणि म्हणून लक्षात ठेवा की एकमेकांसोबत आणि एकमेकांसाठी जगणं हे पर्यायी नाहीये. The person who wants to live alone is like a brick that is fallen from the wall. आणि एकटा जो व्यक्ती म्हणतो मी एकटा जगणार आहे तो भिंतीमधून बाजूला पडलेला एका विटासारखा आहे. A person who wants to live in isolation without Christ and without his body is like a hand chopped out of the body. आणि जो म्हणतो की मंडळीच्या बाहेर मला राहायचं आहे, ख्रिस्तासोबतच पण मंडळीच्या बाहेर राहायचं आहे, तो म्हणजे हात कापल्यासारखा एखाद्या माणसासारखा आहे. And a person who wants to run away from the church, he himself is making his life an orphan life. आणि म्हणून जेव्हा आपण स्वतःला मंडळीपासून दूर ठेवतो तेव्हा आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या जीवनाचं किंवा स्वतःला अनाथ असं घोषित करतो. This is not optional, it is visible proof of the true discipleship and comprehension of the gospel. आणि म्हणून हे पर्याय नाहीये,
तर शिष्यत्वाचं एक खरं प्रमाण आहे आणि सुवार्तेचं एक दर्शक आहे. If we do not live one another life, that means that we have not understood the gospel, we have not understood God. आणि जर आपण एकमेकांसोबत जगू इच्छित नाही तर मला सुवार्थ कळाली नाही, मला देवच कळाला. And you have not, or we have not understood what the heaven will look like. आणि आम्हाला हेही समजलं नाही की स्वर्ग कसं दिसणार किंवा असणार आहे. Love sacrificially, forgive humbly, encourage intentionally, and serve faithfully. आणि म्हणून या 4 ह्याच्यातून आपण एक बघू शकतो की एकमेकांवरती त्यागमय प्रेम करा, एकमेकांचं सहन करा, क्षमा करा, एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि एकमेकांची सेवा करा. Dietrich Bonhoeffer says, a person who loves their dream of community will destroy community. Yes. A person who loves their dream of community will destroy community, but the person who loves those around them will create community. आणि डेट्रिच बोनाफरचं असं म्हणणं आहे की जो व्यक्ती फक्त समुदायाचे स्वप्न बघतो तो त्या समुदायाला तोडून टाकेल किंवा त्याचा तो नाश करेल, पण जो व्यक्ती त्यासाठी कष्ट करून त्यावर प्रेम करतो तो नक्कीच ते समुदाय किंवा ते लोक त्यांची बांधणी करेल. Do not love the church of your imagination. अशा मंडळीवर प्रेम करू नका जी तुमच्या कल्पनेमध्ये आहे, but love the real people whom Christ has redeemed and they are full of weaknesses. किंवा काल्पनिक लोकांवरती प्रेम करू नका, तर अशा लोकांवरती प्रेम करा जे अशक्त आहेत, ज्यांच्यावरती ख्रिस्ताने प्रेम केलेलं आहे. And we are not accidentally in this room and under the roof. आणि लक्षात ठेवा आपण अकस्मातरित्या ह्या ठिकाणी एकत्र झालो नाही. Because these branches are connected to Christ and connected to one another, it means Christ has brought us together. आणि आपण सगळे वेगवेगळ्या फांद्या आहोत, आपण ख्रिस्ताशी संलग्न आहोत आणि आम्हाला एकत्र कोणी आणलेलं आहे तर स्वतः ख्रिस्ताने आणलेलं आहे. By this the world will know we are his disciples. आणि ह्या एकत्र येण्याने जगाला कळेल की आम्ही त्याचे शिष्य आहोत. And if we bite and devour one another, we say that Christ is false, gospel is false. पण जर आपण एकमेकांना दिवसतो, एकमेकांवरती चढतो आणि एकमेकांना भुंकतो, तर आपण हे दाखवतो की ख्रिस्त लबाड आहे आणि त्याची सुवार्ता खोटी आहे. May our lives always proclaim that Jesus is Christ, Jesus Christ is Lord. आणि म्हणून जीवनाद्वारे नेहमी आपण हे सांगूया आणि घोषित करूया की ख्रिस्त आमचा प्रभू आहे आणि तो जिवंत आहे. Thank you, brother. थँक्यू पास्टर मंगेश आणि पास्टर अर्पण यांचे आभार मानतो. देवाच्या वचनातून आपण उत्तेजन घेऊया आणि शिकलेल्या गोष्टी त्याचं मनन करूया, एकमेकांवरती प्रीती करूया, एकमेकांचं सहन करूया